भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज आणि उद्या भुवनेश्वरमध्ये होतीये। उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दिग्विजयानंतर होणारी ही पहिलीच कार्यकारिणी असल्यामुळे या बैठकीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालंय। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना आगामी काळात आव्हान देण्याची तयारी म्हणूनही या बैठकीकडे बघितलं जातंय। भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारे बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्याची भाजपची रणनीती राहिली आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाचे सर्वच ज्येष्ठ मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर 9 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात केंद्रीय आयकर विभागानं 9,334 कोटी रुपयांचं अघोषित उत्पन्न पकडलंय। ऑपरेशन क्लीन मनी अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। ऑपरेशन क्लीन मनीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। यामध्ये 60,000 नागरिकांच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी होणार आहे। या 60,000 नागरिकांपैकी 1,300 खाती जोखमीची असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय। त्याचप्रमाणे नोटाबंदीच्या काळातले 6,000 मालमत्ता व्यवहार आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत। देशाच्या डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आता सरकारनं एक नवी योजना जाहीर केली आहे। भीम ॲपची माहिती जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी भीम ॲप शिकवा आणि 10 रुपये कमवा अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केली आहे। देशभरात 100 डिजिधन मेळावे घेण्यात आले आणि त्या निमित्तानं भीम ॲपचा वापर करणाऱ्यांपैकी काही भाग्यवान विजेत्यांना पुरस्कारही देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातल्या दोघांना हा पुरस्कार मिळाला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामानवाला अभिवादन केलं। त्याचवेळी लाखो भीमसैनिकांनीही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। मुंबईमध्ये चैत्यभूमीवरही भीमसागर उसळला, तर बाबासाहेबांनी महाडच्या ज्या चौदार तळ्यावरून दलितांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली तिथेही शेकडो जणांनी डॉक्टर आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं। उत्तर प्रदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला शाळा कॉलेजेसला देण्यात येणाऱ्या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलाय। उत्तर प्रदेशात महापुरुषांच्या नावानं सर्वाधिक सुट्ट्या दिल्या जातात। महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला सुट्टी देण्यापेक्षा त्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजेसमध्ये बोलावून दिवसातले 2 तास त्या महापुरुषाची माहिती देण्याची सूचना यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणात SC, ST आणि OBCंसाठीचं आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं घेतलाय। सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरक्षण कायम राहील, पण खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर आरक्षण बंधनकारक असणार नाही। समाजवादी पक्षाच्या सरकारनं हे आरक्षण लागू केलं होतं। योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं सत्तेत आल्यापासून निर्णयांचा धडाका लावलाय। त्यापैकी अनेक निर्णय लोकप्रिय स्वरूपाचे नाहीयेत, त्यामध्ये आता आरक्षण काढण्याचा निर्णय मानला जातोय। काश्मीरच्या बडगम शहरात मतदानानंतर परतणाऱ्या CRPFच्या जवानांना मारहाण करणाऱ्या 5 स्थानिक तरुणांना अटक करण्यात आली आहे। याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे देशभरात संतापाची भावना निर्माण झाली होती। अखेर CRPFनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अन्य तरुणांचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। स्थानिक तरुण मारहाण करत असताना आणि हातात AK-47 असताना देखील जवानांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कौतुक होत असताना स्थानिकांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांना पाठीशी घालणाऱ्या अब्दुल्ला पिता पुत्रांवर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सडकून टीका केली आहे। 2010 मध्ये ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना दगडफेकीचे प्रकार नियंत्रणात आणण्यात आलेलं अपयशच परिस्थिती चिघळण्यास कारणीभूत असल्याचं मुफ्ती म्हणाले आहेत। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वीच दगडफेक करणारे लोक राष्ट्रवादी असल्याचं विधान केलं होतं। केंद्रातले मोदी सरकार काश्मीर प्रश्नावर पुरेसं गंभीर असल्याची पावतीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। कर्नाटकात बेंगळुरूमध्ये एका माजी नगरसेवकाकडे तब्बल 40 कोटींच्या जुन्या नोटा आढळून आल्यात। व्ही नागराज असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे। त्याच्या घरातून पोलिसांनी चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000च्या तब्बल 40 कोटींच्या नोटा जप्त केल्यात। विशेष म्हणजे एका अपहरणाच्या प्रकरणात कारवाई दरम्यान व्ही नागराज यांच्या घरात या नोटा आढळल्या। त्याच्या घराची खिडकी तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला। नोटाबरोबरच काही जमिनीची कागदपत्र आणि हत्यारं देखील पोलिसांनी जप्त केली आहेत। 2004 मध्ये व्ही नागराज जनता दलाकडून नगरसेवकाची निवडणूक जिंकला होता। सध्या तो काँग्रेसचा पदाधिकारी आहे।
शीख बांधवांच्या नववर्षाचा सण म्हणजे बैसाखी. बैसाखीचा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैसाखीनिमित्त वाघा बॉर्डरवर खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शीख बांधवांनी वाघा बॉर्डरवर चित्तथरारक कसरती सादर केल्या. रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरातल्या एका वाचनालयात स्फोट झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात एक विद्यार्थी जखमी झालाय. शहरामध्ये गेल्याच महिन्यात मेट्रो स्थानकात स्फोट होऊन अनेक नागरिकांचा बळी गेला होता. अमेरिकेमध्ये अटलांटा शहरात वेस्टलेक स्थानकात गोळीबार झाला. यामध्ये किमान 4 दुखापत झाली असून कुणाचा बळी गेल्याची मात्र माहिती नाहीये. हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. घटनेनंतर स्थानक काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं. न्यूझीलंडमध्ये कुक वादळासाठी देण्यात आलेला अतिदक्षतेचा इशारा मागे घेण्यात आलाय. मात्र वादळामुळे काही भागात अतिवृष्टी होऊ शकते असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या आठवड्याभरात वादळामुळे न्यू कॅरोलिनामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. अमेरिकेत युनायटेड एअरलाइन्सच्या विमानामध्ये विंचू डोक्यावर पडल्याची तक्रार एका प्रवाशानं केली आहे. ह्यूस्टनहून कॅलगरीला जाणाऱ्या विमानात रिचर्ड बेल यांच्या अंगावर सीटच्या वर असलेल्या सामानाच्या जागेतून विंचू पडला. त्यांनी ही बाब कर्मचाऱ्याच्या लक्षात आणून दिल्याबद्दल हा विंचू तत्काळ ठेचण्यात आला. गुड फ्रायडे निमित्त जेरुसलेमच्या जुन्या शहरात ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढली. याच शहरामध्ये येशू ख्रिस्ताला दिवसा सुळावर चढवण्यात आल्याचं मानलं जातं. येशूला ज्या मार्गानं सुळावर चढवण्यासाठी नेलं गेलं त्याच मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. तर सर्वोच्च कॅथोलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी इटलीमधल्या एका तुरुंगाला गुड फ्रायडे निमित्त भेट दिली. पालियानो जेलमध्ये 70 कैद्यांसोबत मासमध्ये पोप सहभागी झाले आणि प्रथेप्रमाणे त्यांनी कैद्यांचे पायही धुतले. या तुरुंगामध्ये इटलीतले अनेक कुख्यात माफिया आहेत. हे विशेष. जळगाव जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. 42 अंशांवर असलेला पारा तब्बल 45 अंशांवर पोहोचल्यानं नागरिकांना अक्षरशः घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरुवात होते तर दुपारी अंगाची लाही लाही करणारं ऊन नागरिकांना हैराण करून सोडतंय. एप्रिल हिटनेच उन्हाची झळ प्रचंड आहे. त्यामुळे मे मध्ये काय परिस्थिती राहील याच्या कल्पनेनंच लोक धास्तावलेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत गेला. या हंगामातील या दोन्ही जिल्ह्यात हे सर्वाधिक तापमान आहे. वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर दिसून आलाय. अनेकांनी काम असूनही घराबाहेर जाणं टाळलंय. तर दुपारी धुळे आणि नंदुरबार शहरातील सर्व रस्ते ओस पडले होते. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध साधनांचा वापर करत असून याच काळात शीतपेयांनाही मागणी वाढली आहे. एप्रिल महिन्याचं सरासरी तापमान 43 अंश सेल्सिअस राहिलं आहे. कडक उन्हाळ्यामुळे सध्या सगळ्यांची काहिली होत असून हा त्रास आणखीन काही दिवस असाच सोसावा लागणार आहे. पुढचे 2 दिवस मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भात देखील उन्हाचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ब्रह्मपुरी, परभणी, नांदेड, वर्धा, अहमदनगर, जळगाव आणि मालेगावमध्येही पारा 43 अंशांवर होता. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देशातल्या काही ठिकाणी उन्हाचा कडाका वाढलाय. हा कडाका आणखीन वाढणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मध्य प्रदेशातल्या काही ठिकाणी उन्हाचा कडाका वाढणार आहे. 16 एप्रिलला तापमान जास्त राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर इकडे राज्यात मराठवाडा आणि विदर्भातल्या काही ठिकाणी जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही 16 तारखेला जास्त तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत गेलाय. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. या हंगामातील या दोन्ही जिल्ह्यात हे सर्वाधिक तापमान आहे. वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर दिसून आलाय. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध साधनांचा वापर करत असून याच काळात शीतपेयांनाही मागणी वाढली आहे. उन्हात जीवाची लाही लाही होत असल्यानं सध्या या ठिकाणचे नागरिक बाहेर पडण्याचं देखील टाळत आहेत. जर तुम्हाला या उन्हाळ्यात आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणून तुम्ही महाबळेश्वरला जाण्याचा विचार करत असाल तर लगेच हा विचार बदला. कारण यंदा महाबळेश्वरचं तापमान वाढलंय. फक्त वाढलंय असंच नाही तर महाबळेश्वरमध्ये मुंबईपेक्षाही जास्त पारा चढलाय. सौराष्ट्रातल्या उष्ण वाऱ्यांमुळे हिल स्टेशनवरच्या तापमानात वाढ झाली आहे. गेल्या 5-6 दिवसांपासून हिल स्टेशनवरच्या तापमानात वाढ झालेली पाहायला मिळतेय.
राज्याच्या विविध भागातून नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडची आवक वाढली आहे। त्यातच चायनीज बीज वापरून लागवड केलेल्या चायनीज कलिंगडला बाजारामध्ये चांगलीच मागणी आहे। चायनीज कलिंगडमध्ये शुगर किंग, सागर किंग, किरण, ब्लॅक बॉय नावाची कलिंगड बाजारात दाखल झाली आहेत। ही कलिंगड चवीला गोड आणि वजनाने जास्त भरतायत, त्यामुळे ग्राहकांकडून चायनीज कलिंगडची मागणी वाढत आहे। सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक, चेन्नईमधून सर्वात जास्त कलिंगड बाजारात येत आहे। नाशिक शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई जाणवू लागली। एकीकडे सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडतीये। धरणात पाणीसाठा असूनही शहराच्या काही भागात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफनं आगामी सिनेमासाठी 6 कोटींची मागणी केल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे। आता गेल्या 2 वर्षांपासून कतरिनाचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवू शकलेले नाहीयेत, त्यामुळे कतरिनाची जादू ओसरू लागली आहे। तरीही कतरिनाने भली मोठी डिमांड केल्यानं निर्मात्यांना घाम फुटला असेल तर नवल वाटायला नको। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।